नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 16 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला, दिवसभरामध्ये कोकणाचा संपूर्ण विभाग असेल, याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाला. याचबरोबर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा व पुण्याचा जो घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाला. सध्याची स्थिती जर पाहिली म्हणजे मान्सूनची जी आस असलेली रेषा ही अजूनही राजस्थान या भागामध्ये सध्या पाहायला मिळते. म्हणजेच राजस्थानचा उत्तर भाग असेल, या भागामध्ये कमी दाब क्षेत्राचं रूपांतर जे झालं होतं ते आता लो प्रेशर एरियामध्येच कन्वर्ट होऊन हळूहळू पुढे सरकत आहे. याचबरोबर अजूनही कमी दाब क्षेत्र हे जे चक्रगाव वारा ते पश्चिम बंगालच्या या ठिकाणी सध्या स्थित आहे. या दोघांच्या मधून मान्सूनची जी आस असलेली रेषा या आपल्याला पाहायला मिळतात. सध्याची स्थिती जर पाहिली तर राजस्थान पासून ते पश्चिम बंगालपर्यंत या उत्तरेचा जो भाग असेल, या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो. राज्याचा जो देशाचा दक्षिण भाग जो असेल म्हणजे दक्षिण भारत जो असेल, या भागामध्ये पावसाची कमतरता सध्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या काही दिवसात वातावरणामध्ये बदल होणार आहे. म्हणजेच देशाचा जो दक्षिण भाग जो असेल, या भागामध्ये पावसामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता. म्हणजे केरळ असेल, कर्नाटक असेल, दक्षिण भाग असेल, या भागामध्ये पाऊस हा त्याचं जे प्रमाण असेल ते वाढण्याची शक्यता. याचबरोबर हे ज्या वेळेला चक्रवात स्थिती पुढे निघून जाईल त्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजेच या ठिकाणी म्यानमार आणि बंगालच्या उपसागर या ठिकाणी अजून एक कमी दाबाचं क्षेत्राचं रूपांतर तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये मात्र पाऊस हा वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यासाठी अजून 5 ते 6 दिवसांचा अवधी सध्या शिल्लक आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर येणाऱ्या 24 तासांत राज्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं म्हणजे आज रात्रीचा जर विचार केला, आज रात्री मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गचा काही भाग असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा घाटमाथ्या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा जो उत्तर भाग असेल, जालनाचा उत्तर भाग आणि छत्तीस समाजाचा उत्तर भाग या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता. याचबरोबर उत्तरेचा जो नंदुरबार असेल, नंदुरबारचा जो अक्कलबुवा व धरणी या तालुक्यामध्येही 1 ते 2 ठिकाणी पावसाची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर विदर्भाचा जो पूर्वेकडचे काही जिल्हे असतात, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. शक्यता आहे त्या ठिकाणी काही विभागामध्ये म्हणजे काही जिल्ह्यामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर आपण येणाऱ्या 24 तास राज्याचा पावसाचा विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पावसाचं जर पाहिलं, सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, विदर्भातील बुलढाणाचा जो मध्यवर्ती भाग असेल त्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळते. याचबरोबर सिंदखेड राजा, लोणार, मलकापूर, चांदूर, संग्रामपूर हा भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. काही भागात ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. जो वाशिमचा संपूर्ण जिल्हा वाशिम, मनोरा, मांगपूर, कारंजा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, याचबरोबर वाशिमचा जो दक्षिण भाग असेल, रिसोड असेल, त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. अकोल्याचा विचार केला, तेलाटा, अकोट आणि दक्षिणचा भाग असेल, बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र जो उत्तरेचा मध्यवर्ती भाग जो असेल, अकोले व दर्यापूरचा भाग या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. अमरावतीचा विचार केला, चिखलदरा व धरणी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावती, तिवसा, नंदगाव, खंडेश्वर याचबरोबर मोर्शी या भागाचं पाहिलं, या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळणार. याचबरोबर वर्धाचा उत्तरचा भाग होता, आष्टी, कारंजा, आर्वी, याचबरोबर नागपूरचा उत्तर भाग, नवाखेड, रामटेक या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र जो दक्षिणचा भाग असेल, दक्षिण भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतो. तसेच भंडारा, गोंदियाचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम, काही भागात जोरदार सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा जो पूर्वेकडील भाग असेल, गोंडबिरी, राजुरा, चंद्रपूर, सिंदेवाडी, नागफीड हा जो भाग पट्टा असेल, या भागामध्ये हे ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर यवतमाळचा जर विचार केला तर पांढरकवडा, मोरेगाव, यवतमाळ, दिग्रज हा जो पट्टा असेल, या भागामध्येही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बाकीचा संपूर्ण विभाग जर पाहिला, कळंब, माळगाव, पुसद या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. व काही भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी व काही भागात मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा नांदेडचा उत्तर भाग असेल, किनवट, हदगाव, तसेच बिलोली, कंधार, मुदखेड, देवळुख या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जास्त जोरदार नाही, मात्र स्थानिक दर निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. हिंगोलीचा विचार केला, कळमुद्रीचा उत्तर भाग असेल व बसमतचा काही भाग असेल, या भागामध्ये कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मात्र
अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. परभणीचा संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला, परभणी संपूर्ण जिल्ह्यात ड्राय वेदर राहू शकतं. याचबरोबर लातूरचा उदगीर अहमदपूरचा उत्तरेल भाग असेल, या भागामध्येही ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. दक्षिणचा भाग असेल लातूर, औसा, निसंगा या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर धाराशिवचा जर विचार केला, धाराशिवचा भूम आणि कळंब हा उत्तरेचा भाग जो असेल, एकदम बीड शेजारचा भाग असेल, त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र झाला तर एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र उस्मानाबाद असेल, तुळजापूर असेल, उमरगा या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर बीडचा विचार केला, बीडमध्ये शक्यता करून सर्व तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही जे तालुके असे असतील त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये जामखेड, आष्टी, पाटोदा, बीड आणि गेवराई. याचबरोबर जालनाचा विचार केला, जालनाचा अंबड असेल, भोकरदन असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा. परतूर आणि जालनाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतं. व छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा असेल, औरंगाबाद, पैठण, कन्नड, सोयगाव असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल, या भागामध्ये ही ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर खांद्याचा जर विचार केला, खांद्याचा जो जळगावचा दक्षिण भाग असेल आणि जळगावचा उत्तरच भाग असेल, म्हणजे चोपडा, यावर रावेर, तसेच चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा. मध्यवर्ती भाग जर पाहिला, जळगाव, जामोद, भुसावळ, एरंडोल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतं. धुळ्याचं जर पाहिलं, धुळे असेल आणि साक्री असेल, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शिंदखेडा आणि शिरपूर हा उत्तरचा भाग असेल, या भागामध्ये कदाचित ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं, अन्यथा मात्र ड्राय वेदर राहू शकतं. तसेच नंदुरबारचं जर पाहिलं, नंदुरबारचा नवापूर, नंदुरबार व अक्कलबुवा या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र 1 ते 2 दिवसात या भागामध्ये वातावरणामध्ये चेंजेस होण्याची शक्यता, म्हणजे पाऊस त्या ठिकाणी कमी होणार आहे. याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं तर नांदगाव, येवला, मालेगाव व इगतपुरी, नाशिक या भागामध्ये हलक्या मध्यम सरी. नाशिकचा जो मध्यवर्ती भाग जो असेल, कळवण, साटाणा, निफाड, सिन्नर हा जो असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा जो पूर्वेकडील भाग असेल, शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत हा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस. श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर त्या ठिकाणी ड्राय वेदर ही राहण्याची शक्यता. पुण्याचा विचार केला, पुण्याचा जो घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल, लोणावळा, खंडाळा, याचबरोबर भोर असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा. तसेच जो पश्चिम पूर्वेकडील भाग असेल, इंदापूर, बारामती, सासवड, शिरूर, दौंड या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला, सातारा जिल्ह्याचा जो घाटमाथ्याचा भाग म्हणजेच पश्चिम भाग असेल, महाबळेश्वर, मेढा, याचबरोबर वाई असेल, कराड असेल, पाटण असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी असाच कायम राहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर जो मध्यवर्ती भाग असेल त्या भागामध्ये म्हणजे कोरेगाव, कराड, पलटण, शिरवळ व वाईचा काय भाग असेल, या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. तसेच दहिवडी, दहिवडचा काय भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा जो अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढचा दक्षिण भाग असेल, सांगोलाचा दक्षिण भाग, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्यामध्ये मात्र जत असेल, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, तासगाव असेल, खानापूरचा काही भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. अधूनमधून पावसाचे सरी पाहायला मिळू शकतो. तसेच इस्लामपूर असेल आणि निश्राचा जो पश्चिम भाग असेल, या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. कोकणाचा जर आपण विचार केला, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा दक्षिण भाग, या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धतीत पाऊस पाहायला मिळेल. मात्र जो पूर्वेकडील भाग असेल, घाटाकडचा भाग असेल, वैभववाडी, देवरुख, चिपळूण, खेड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. तसेच रायगडचा विचार केला, रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल आणि ठाणे, पालघर उपनगर, मुंबई उपनगर असेल आणि मुंबई शहर असेल, या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर बुलढाणा असेल, याचबरोबर अकोला असेल, या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर नागपूर असेल, नागपूरचा उत्तर भाग असेल, याचबरोबर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला. या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी विजेचा कर्कश पावसाची शक्यता IMDने व्यक्त केली. राज्याच्या इतरत्र भागाचा जर विचार केला म्हणजेच नांदेड, हिंगोली, परभणी, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड, धाराशिव, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर या भागामध्येही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला. मात्र त्या ठिकाणी कोणताही अलर्ट प्रशासनाने दिलेला नाही. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, संपूर्ण खांदेचा भाग असेल, या भागामध्येही कोणताही
अलर्ट दिल्याने मात्र पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.